नमस्कार प्रेक्षकांनो, कमळी मालिकेच्या अपकमिंग प्रोमोमध्ये आपल्याला आता मोठाच ट्विस्ट पाहायला मिळतोय। तर इकडे आता सरूला समजलेलं आहे, म्हणजेच गौरीला समजलेलं आहे की राजनला अद्यापही समजलेलं नाही की कमळी ही त्याची खरी मुलगी आहे। मात्र आता गौरी हिने अन्नपूर्णा आणि सदानंद समोर तिचं संपूर्ण मन व्यक्त केलेलं आहे आणि त्या दोघांना खरं काय सत्य आहे ते तर आता समजलेलं आहे। त्यामुळे जेव्हा आता कधी सदानंद बरा होईल आणि अन्नपूर्णा, तेव्हा तर सर्वांसमोर हे सत्य येणारच आहे। मात्र इकडे गौरीच्या कानावरती आता राजनचे आणि कमळीचे शब्द पडतात। त्यानंतर तिला आता खात्री पटते, राजनला यातल्या काहीच गोष्टी माहीत नाहीत, तोपर्यंतच मला कमळीला त्या घरातून बाहेर काढलं पाहिजे आणि माझ्या कमळीला तर वाचवलं पाहिजे। मी माझ्या सासू सासऱ्यांसाठी काही करू शकले नाही, तर त्यांच्या नातीला तरी मला सुरक्षित ठेवता आलं पाहिजे। त्या कामिनी आणि रागिनीच्या जाळ्यातून माझ्या कमळीला मला बाहेर काढलं पाहिजे। एवढाच विचार करून आता गौरी असं ठरवते की कमळीला तिकडून बाहेर काढायचं। आणि आता कमळीला सरू ही आता ऋषीसमोर जाते आणि ऋषीला बोलते की काय आहे ना ऋषी सर, ती कमळी आहे ना, तिची आई गावाकडे असते, ती माझी एक चांगली मैत्रीण आहे आणि ना आमचं गावाकडे होते तेव्हा बोलणं झालं होतं। त्या कमळीला तिच्यापर्यंतचा निरोप पाठवायला तिने माझ्याकडे दिला आहे आणि तो तिच्यापर्यंत तू पोहोचवशील का? आता कमळीला तर निरोप पाठवायला दिले। सरूने असं ठरवलंय कमळीला त्या घरामधून बाहेर काढायचं आहे। त्यामुळे सरूने त्या चिठ्ठीमध्ये तसंच लिहिलेलं आहे की कमळी, तू लवकरात लवकर गावाकडे ये, तुझ्या जीवाला तिकडे धोका आहे आणि तुझ्या आईची तब्येतही खराब आहे। आता ही चिठ्ठी कमळीपर्यंत पोहोचल्यानंतर कमळी ही गावाकडे ताबडतोब निघून जाणार असते। आणि आता इकडे कामिनीने केलेल्या प्लॅनप्रमाणे कामिनीने आता डायरेक्ट कमळी आणि अन्नपूर्णाला स्वर्गाचा रस्ता दावणार असते। इकडे अनिकाला तिने वचन दिलेलं आहे की कमळी उद्याच्या उद्या मरणार आणि ती आता कायमची इकडून निघून जाणार। तुझं जे काही हक्क होते, तुझं जे काही वर्चस्व होतं ते मी तुला नक्की मिळवून देणार, असा आता शब्द दिलेला आहे कामिनीने। त्याप्रमाणे आता कमळीचा ॲक्सिडेंट इकडे घडवून आणणार असतात कामिनी आणि रागिनी या दोघीजणी अनिकाच्या मदतीने। मात्र त्याचवेळी बरोबर ऋषी हा तिथे येतो आणि कमळीला वाचवतो। त्यानंतर कमळी आता खूप मोठ्या संकटातून वाचलेली असते आणि अन्नपूर्णासमोर आता कामिनीने असाही शब्द दिलेला आहे की तुझ्या नातीला आता उद्याच्या उद्या संपवत आहे आणि कायमचं तू तुझ्या नातीला गमवून बसशील। आता अन्नपूर्णाला तर सत्य माहीत आहे की कमळी ही त्याचीच नात आहे, त्यामुळे अन्नपूर्णा ही पूर्णपणे घाबरलेली आहे। कामिनीच्या धमकीला आता ती पूर्णपणे खचून गेलेली आहे की खरंच कमळीला काय केलं तर तिने पुन्हा काय होणार, माझी नात कायमची इकडून निघून जाणार, तिला नातीसोबत खूप सारे क्षण घालवायचे असतात। मात्र कामिनीच्या धमकीने आता अन्नपूर्णा पूर्णपणे खचते आणि तिची अवस्था होती तशी पुन्हा होऊन जाते। मात्र सदानंदच्या मनामध्ये खूप सारे प्रश्न चालू असतात आणि या सर्व बोलण्यावरून सदानंदला ताकद मिळत असते, सदानंद प्रोत्साहित होत असतो। त्यामुळे सदानंदच आता बरा होऊन ठणठणीत होणार आहे आणि कमळीला या संकटातून बाहेर काढून कमळीला आणि गौरीला त्या दोघींची हक्काची जागा ही मिळवून देणार आहे। नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनेलशी कनेक्टेड रहा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा।